ओम गुरुभ्यो नमः. भावांनो, आत्ताचे पालक शिक्षणाला एवढे महत्व देऊ लागले की त्यांच्या पुढे संस्कार हा चीज शून्य होऊन गेलाय. म्हणजे कोणाचंही संस्काराकडे लक्ष नाही, नीतिमूल्याकडे कोणाचंही लक्ष नाही. फक्त आणि फक्त आपले मुलं शिकावं, डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, कलेक्टर व्हावं आणि भरपूर पैसे आणावं घरी, हेच स्वप्न आहे प्रत्येकाच्या डोक्यात. मुलं अजून पाळण्यात असतात, त्या वयातच त्यांनी कुठल्या तरी चांगल्या शाळेत लाखो रुपये भरून ऍडमिशन फिक्स करतात त्या मुलाचं. तेवढे महत्व देऊ लागले. म्हणजे संस्कार देणाऱ्या वयामध्ये त्यांनी शाळेला पाठवू लागले मुलांना. ह्यांचं काम कसं आहे म्हणजे चांगलं सिमेंट न घालता घर बांधू लागलंय ह्यांनी. तुम्हाला माहीतच असेल, चांगलं सिमेंट न वापरलेले घर कसं असतंय, त्या घरात कोणी आरामाने राहू शकतंय हे तुम्हाला माहिती आहे. अगदी तसंच आहे, विना संस्काराचे शिक्षण काहीही कामाचे नाही. संस्कार रहित शिक्षण घेतलेला सुद्धा सुखी होऊ शकत नाही आणि दुसऱ्या कोणालाही सुखी ठेवू शकत नाही. तात्पर्य एवढंच आहे भावांनो, शिक्षण अवश्य द्या मुलांना, पण त्या अगोदर संस्कार देण्याचं काम करा. कारण शिक्षण मोठा नसतो, संस्कार मोठा असतो. आतापर्यंतचे तुम्ही इतिहास काढून बघा, जग प्रसिद्ध झालेले व्यक्तींचे शिक्षण किती झालंय बघा, तुम्हाला लक्षात येईल. फक्त आणि फक्त ते त्यांच्या आईच्या, वडिलांच्या किंवा गुरूंच्या संस्काराने ते मोठे झाले आहेत, शिक्षणाने नव्हे, हे तुम्हालाही लक्षात येईल. धन्यवाद.